नमस्कार, मी मृगा बनय आणि आपण पाहतात बीजडंका. जागतिक अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने सध्या एक अतिशय महत्त्वाचा काळ सुरू आहे. जगातील बाजारपेठा, गुंतवणूकदार, उद्योग आणि सामान्य नागरिक या सर्वांवर परिणाम करणाऱ्या अनेक घडामोडी एकाच वेळी घडताना दिसत आहेत. विशेषतः पश्चिम आशियामध्ये निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे ऊर्जा बाजार, कमोडिटी बाजार, शेअर बाजार आणि पुरवठा साखळी या सर्वांवर त्याचे पडसाद उमटताना दिसत आहेत. इराण आणि अमेरिकेमधील तणावामुळे जागतिक राजकीय वातावरण अधिकच अस्थिर झालंय. या संघर्षाचा थेट परिणाम तेलाच्या किमतीपासून ते सोने चांदीच्या दरांपर्यंत अनेक आर्थिक घटकांवर होताना दिसतोय. ऊर्जा पुरवठ्याबाबत निर्माण झालेली अनिश्चितता, व्यापार मार्गांवर वाढलेला धोका आणि जागतिक गुंतवणूकदारांमध्ये वाढलेली भीती यामुळे बाजारात मोठ्या प्रमाणात चढ उतार पाहायला मिळतोय. याच पार्श्वभूमीवर आजच्या बिझनेस बुलेटिनमध्ये आपण काही महत्त्वाच्या घडामोडींचा सविस्तर आढावा घेणार आहोत. चांदीच्या दरात झालेली मोठी वाढ, तेलाच्या किमतीतील अचानक घसरण, विमान कंपन्यांच्या शेअर्समधील तेजी, भारतातील LPG पुरवठ्यावर निर्माण झालेला दबाव आणि भारतात सुरू झालेली अत्याधुनिक एअर कंडिशनर आणि कंप्रेसर निर्मितीची मोठी फॅक्टरी, या सर्व बातम्यांचा आपण सखोल आढावा घेणार आहोत. सर्वप्रथम पाहूया कमोडिटी बाजारातील मोठी घडामोड. पश्चिम आशियातील वाढत्या युद्धजन्य तणावाचा थेट परिणाम आता जागतिक कमोडिटी बाजारावर दिसू लागलाय. इराण आणि अमेरिकेमधील संघर्षामुळे गुंतवणूकदार सुरक्षित गुंतवणुकीकडे वळताना दिसत आहेत आणि त्याचा फायदा सोने चांदीसारख्या मौल्यवान धातूंना होताना दिसतोय. गेल्या काही दिवसात चांदीच्या दरात तब्बल सुमारे 10,000 प्रति किलो इतकी मोठी वाढ नोंदवली गेली आहे. कमोडिटी बाजारात अचानक आलेल्या तेजीमुळे गुंतवणूकदार आणि व्यापाऱ्यांचं लक्ष पुन्हा एकदा चांदीकडे वेधलं गेलंय. मल्टी कमोडिटी एक्सचेंज म्हणजेच MCX वर चांदीचे दर मोठ्या प्रमाणात वाढलेत. काही व्यवहारांमध्ये चांदीचा दर सुमारे 2,90,000 प्रति किलो या पातळीपर्यंत पोहोचल्याचं दिसून आलं. ही वाढ अचानक वाटत असली तरी त्यामागे काही स्पष्ट कारण आहेत. पश्चिम आशियामध्ये निर्माण झालेली अस्थिरता हे त्यातील सर्वात मोठं कारण मानलं जातंय. युद्धाची शक्यता निर्माण झाली की जागतिक बाजारात अनिश्चितता वाढते. गुंतवणूकदार शेअर बाजारातील जोखीम कमी करण्याचा प्रयत्न करतात आणि अशा वेळी ते सुरक्षित गुंतवणूक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मालमत्तांकडे वळतात. यामध्ये सोनं आणि चांदी हे दोन सर्वात महत्त्वाचे पर्याय मानले जातात. सध्या जागतिक शेअर बाजारात मोठी अस्थिरता आहे. अनेक देशांमध्ये आर्थिक वाढीबाबत अनिश्चितता निर्माण झाली. काही ठिकाणी महागाई वाढते तर काही देशांमध्ये आर्थिक मंदीची भीती व्यक्त केली जाते. या सर्व कारणांमुळे गुंतवणूकदार अधिक सुरक्षित पर्याय शोधतोय. कमोडिटी बाजारातील तज्ज्ञांच्या मते चांदीचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे तिचा औद्योगिक वापर मोठ्या प्रमाणात होतो. इलेक्ट्रॉनिक्स उद्योग, सौर ऊर्जा क्षेत्र, वैद्यकीय उपकरण आणि अनेक औद्योगिक प्रक्रियांमध्ये चांदीचा वापर केला जातो. म्हणूनच जेव्हा जागतिक अर्थव्यवस्था आणि तंत्रज्ञान क्षेत्रात वाढ होते तेव्हा चांदीची मागणी वाढते. परंतु सध्या जी वाढ दिसत आहे ती मुख्यतः भूराजकीय तणावामुळे. डॉलर आणि तेलाच्या दरांचाही चांदीच्या किमतीवर प्रभाव पडतोय. अमेरिकन डॉलर कमकुवत झाला की इतर चलनांमधून खरेदी करणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी चांदी आणि सोनं तुलनेने स्वस्त वाटतात, त्यामुळे त्यांची मागणी वाढते. याशिवाय पश्चिम आशियातील संघर्षामुळे ऊर्जा बाजारातही अनिश्चितता निर्माण झाली. विशेषतः होर्मुझ सामुद्रधुनी हा जगातील सर्वात महत्त्वाचा तेल वाहतुकीचा मार्ग आहे. जगातील मोठ्या प्रमाणावर कच्चं तेल याच मार्गातून वाहतूक केलं जातं. या भागात संघर्ष वाढल्यास जागतिक ऊर्जा पुरवठ्यावर परिणाम होण्याची भीती निर्माण होते आणि जेव्हा ऊर्जा बाजार अस्थिर होतो तेव्हा गुंतवणूकदार पुन्हा सुरक्षित मालमत्तांकडे वळतो. यामुळेच सध्या सोनं आणि चांदीच्या बाजारात मोठ्या प्रमाणात तेजी दिसते. तज्ज्ञांच्या मते सध्या चांदीच्या बाजारात अस्थिरता कायम राहण्याची शक्यता आहे. जर इराण आणि अमेरिकेमधील तणाव वाढला तर चांदीचे दर आणखी वाढू शकतात. परंतु जर दोन्ही देशांमध्ये राजनैतिक तोडगा निघाला आणि तणाव कमी झाला तर किमतींमध्ये काही प्रमाणात घसरणही होऊ शकते. म्हणून गुंतवणूकदारांनी सावधगिरी बाळगणं आवश्यक आहे. एकदम मोठी गुंतवणूक करण्याऐवजी टप्प्याटप्प्याने गुंतवणूक करणे हा अधिक सुरक्षित पर्याय ठरू शकतो. एकूणच पश्चिम आशियातील परिस्थिती आणि जागतिक आर्थिक घडामोडी यावर पुढील काळात चांदीच्या दरांची दिशा अवलंबून असणार आहे. आता कमोडिटी बाजारानंतर वळूया ऊर्जा बाजाराकडे. पश्चिम आशियातील तणावामुळे काही दिवसांपूर्वी तेलाच्या किमतींमध्ये मोठी वाढ झाली होती. परंतु आता परिस्थितीत थोडा बदल दिसून येतोय. तणाव कमी होण्याच्या शक्यतेमुळे जागतिक कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये मोठी घसरण झाली आहे. मंगळवारी कच्च्या तेलाचा दर हा $90 प्रति बॅरलच्या खाली घसरला. या घडामोडीचा थेट फायदा भारतीय विमान कंपन्यांना झाला. विशेषतः इंडिगो आणि स्पाइसजेट या विमान कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी वाढ झाली. दोन्ही कंपन्यांचे शेअर्स काही व्यवहारांमध्ये सुमारे 8% वाढले. यामागे एक महत्त्वाचं कारण आहे.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणसोबत सुरू असलेलं युद्ध लवकरच संपण्याची शक्यता व्यक्त केली. या वक्तव्यामुळे जागतिक बाजारात सकारात्मक वातावरण निर्माण झालं. काही दिवसांपूर्वी तेलाचा दर $100 प्रति बॅरलच्या वर गेला होता. मात्र आता परिस्थितीत थोडी सुधारणा दिसून येते. परिणामी ब्रेंट क्रूड आणि WTI या दोन्ही प्रकारच्या कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये घसरण झाली. तेलाच्या किमती कमी झाल्यामुळे सर्वाधिक फायदा कोणाला होतो तर तो होतो विमान कंपन्यांना. कारण विमान कंपन्यांच्या एकूण खर्चात इंधनाचा वाटा खूप मोठा असतो. अनेक वेळा विमान कंपन्यांच्या ऑपरेटिंग खर्चातील 30 ते 40% हिस्सा इंधनाचा असतो. म्हणूनच तेलाचे दर कमी झाले की विमान कंपन्यांच्या नफ्याची शक्यता वाढते. यामुळे गुंतवणूकदार विमान कंपन्यांच्या शेअर्समध्ये खरेदी वाढवतात. सध्या तेच चित्र भारतीय शेअर बाजारात दिसून आलं. इंडिगो आणि स्पाइस जेटच्या शेअर्समध्ये मोठी तेजी दिसली. तज्ज्ञांच्या मते जर तेलाचे दर काही काळ कमी राहिले तर विमान कंपन्यांच्या आर्थिक स्थितीतही सुधारणा होऊ शकते. तथापि पश्चिम आशियातील परिस्थिती पूर्णपणे स्थिर होईपर्यंत तेलाच्या बाजारात अस्थिरता कायम राहण्याची शक्यता आहे. ऊर्जा बाजारातील घडामोडींचा परिणाम आता भारतातही दिसू लागलाय. पश्चिम आशियातील संघर्षामुळे जागतिक ऊर्जा पुरवठ्यावर दबाव निर्माण झालाय आणि त्याचा परिणाम भारतातील LPG गॅस पुरवठ्यावर होऊ लागलाय. काही शहरांमध्ये LPG सिलेंडरच्या पुरवठ्यात अडचणी निर्माण झाल्याची माहिती समोर आली. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने इसेन्शियल कमोडिटीज ॲक्ट 1955 लागू करून परिस्थिती नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न केलाय. मुंबई, दिल्ली, बंगळुरू यासारख्या मोठ्या शहरांमध्ये व्यावसायिक LPG सिलेंडरचा तुटवडा जाणवू लागलाय. अनेक हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्सना सिलेंडर मिळण्यात अडचणी येत आहेत. काही ठिकाणी व्यवसाय कमी करावा लागलाय तर काही ठिकाणी तात्पुरतं बंद ठेवण्याची वेळ आली. या परिस्थितीचा थेट परिणाम खाद्य व्यवसायावर होतोय. आता समजून घेऊया की इसेन्शियल कमोडिटीज ॲक्ट म्हणजे नेमकं काय. हा कायदा 1955 मध्ये लागू करण्यात आला होता. या कायद्याच्या माध्यमातून सरकार आवश्यक वस्तूंचं उत्पादन, पुरवठा आणि वितरण नियंत्रित करू शकते. जर एखाद्या वस्तूचा तुटवडा निर्माण झाला किंवा काळा बाजाराचा धोका वाढला तर सरकार त्या वस्तूवर नियंत्रण ठेवू शकते. पेट्रोलियम उत्पादनं, नैसर्गिक वायू, अन्नधान्य, औषधं आणि खतं यासारख्या वस्तू या कायद्याअंतर्गत आवश्यक वस्तू म्हणून घोषित केल्या जाऊ शकतात. LPGचा तुटवडा टाळण्यासाठी सरकारने काही महत्त्वाचे निर्णय घेतले. तेल शुद्धीकरण प्रकल्पांना उत्पादन वाढवण्याचे निर्देश देण्यात आले. तसेच काही हायड्रोकार्बन घटक वळवून LPG निर्मिती वाढवण्याचा प्रयत्न केला जातोय. घरगुती गॅसचा पुरवठा सुरळीत व्हावा यासाठी विशेष उपाययोजना केल्या जात आहेत. याशिवाय नैसर्गिक वायूचा पुरवठा प्राधान्यक्रमानुसार करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. घरगुती पाईप गॅस, CNG, LPG उत्पादन आणि खत कारखान्यांना गॅसचा पुरवठा प्रथम दिला जाणार आहे. काही औद्योगिक क्षेत्रांना मात्र मर्यादित पुरवठा केला जाऊ शकतो. तुटवड्याचे मुख्य कारण म्हणजे पश्चिम आशियातील संघर्ष. त्यामुळे जागतिक पुरवठा साखळीवर दबाव निर्माण झालाय. सरकारचं म्हणणं आहे की घरगुती ग्राहकांना गॅसचा तुटवडा जाणवू नये यासाठी सर्व उपाय केले जात आहेत. आता शेवटची आणि भारतासाठी अत्यंत महत्त्वाची उद्योग क्षेत्रातील मोठी बातमी. भारतामध्ये एअर कंडिशनरची मागणी झपाट्याने वाढते. उन्हाळ्याचं तापमान दरवर्षी वाढतंय, शहरीकरण वेगाने वाढतंय आणि जीवनमानही सुधारतंय. या सर्व कारणांमुळे AC बाजार मोठ्या वेगाने वाढतोय. याच पार्श्वभूमीवर जपानची आघाडीची कंपनी मित्सुबिशी इलेक्ट्रिक इंडियाने चेन्नई येथे मोठी गुंतवणूक केली. कंपनीने सुमारे 2100 कोटींच्या गुंतवणुकीतून एअर कंडिशनर आणि कंप्रेसर निर्मितीचा अत्याधुनिक प्रकल्प सुरू केलाय. विशेष म्हणजे भारतात AC कंप्रेसर तयार करणाऱ्या मोठ्या उत्पादन सुविधांपैकी ही पहिली जपानी फॅक्टरी मानली जाते. हा प्रकल्प सुमारे 2,10,000 चौरस मीटर क्षेत्रावर उभारण्यात आलाय. या प्रकल्पामध्ये दरवर्षी 3 लाख रूम एअर कंडिशनर आणि सुमारे 6.5 लाख कंप्रेसर तयार करण्याची क्षमता आहे. आतापर्यंत भारतात वापरले जाणारे अनेक कंप्रेसर परदेशातून आयात केले जात होते. परंतु आता देशातच उत्पादन सुरू झाल्यामुळे आयातीवरील अवलंबित्व कमी होऊ शकतं. हा प्रकल्प मेक इन इंडिया उपक्रमालाही मोठी चालना देणार आहे. स्थानिक उद्योगांना आणि पुरवठादारांना याचा फायदा होईल. याशिवाय 2000 पेक्षा अधिक रोजगार निर्माण होण्याची शक्यता आहे. तमिळनाडू राज्याची उत्पादन केंद्र म्हणून ओळखही अधिक मजबूत होईल. तज्ज्ञांच्या मते पुढील काही वर्षात भारतातील AC बाजार झपाट्याने वाढू शकतो. ऊर्जा बचत करणारे इन्व्हर्टर AC, स्मार्ट AC आणि पर्यावरणपूरक कूलिंग तंत्रज्ञानाची मागणी वाढत आहे. यामुळे भारत भविष्यात जागतिक कूलिंग तंत्रज्ञानाचे महत्त्वाचं उत्पादन केंद्र बनू शकतो. तर या होत्या आजच्या काही महत्त्वाच्या बिझनेस घडामोडी. म्हणूनच अशा आर्थिक आणि व्यावसायिक घडामोडींवर लक्ष ठेवणं अत्यंत महत्त्वाचं आहे. आजच्या या सविस्तर विश्लेषणाबद्दल आपलं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि बीज डंका चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.
पुन्हा भेटूया अशाच महत्त्वाच्या बिझनेस अपडेट्ससह. धन्यवाद.